नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. ते दोघंही अशा काही परिस्थितीत सापडले होते की आता तरी त्यांना लोकापवादाची चिंता नव्हती. इतरांना कोणाला काय वाटेल याचा विचारच करण्याची त्यांची मनस्थिती नव्हती. ही परिस्थिती अपवादात्मक होती. यावेळी तिने त्याच्याबरोबर असणं योग्य होतं आणि त्याप्रमाणे ती त्याच्याकडे राहिली. श्रीधरने टॅक्सीतून तिला ब्लॉकवर आणून सोडलं. रात्रभर जागरण झालं आहे, शिवाय तानाखाली होतीस, आता खुशाल झोप. श्रीधर म्हणाला, दाराला लॅच आहे, माझ्यापाशी किल्ली आहे, अगदी निवांत झोप. रिक्षा करून तो परत बंगल्यावर आला. इथे तो दास किंवा दास या नावाखाली वावरणारा माणूस येणार ही त्याची खात्री होती आणि तो भेटण्याची ती एकच संधी मिळणार होती. ही गोष्ट खरी होती. एव्हानाच त्याने पत्ता बदलला होता, नावही बदललं असेल. एकदा हातातून सुटला की पुन्हा कधीच सापडणार नाही. त्याच्याकडून आवश्यक ती माहिती काढण्यासाठी योग्य आणि सर्व ते उपाय वापरायला हवेत. विनिता, यशवंतराव, सुनील आणि अरुणाचे आईवडील, मावशी ही दोन कुटुंब तर त्याच्यासमोरच मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पडली होती. ही 3 वर्षांची सायकल दिसत होती. बंगल्याचा नवेपणा साधारण 3 वर्षे टिकत होता आणि तो नवेपणा जाणं, बंगला जरासा जीर्ण दिसणं हीच आतल्या त्याची जागृती झाल्याची खूण असावी की लागलीच हा दास, नावाने दास आणि प्रत्यक्षातही त्याचा दासच. जेथे असेल तेथून हजर होत होता आणि एजंट, दलाल, मध्यस्थ असं ऑफिस थाटून नवीन सावजाची सोय करत होता. अशा आणखी किती जणांना त्याने मृत्यूच्या खाईत लोटलं होतं कुणास ठाऊक. लोकांच्या जीवांवर चरणारा हा तर कसाईच होता. त्याला स्वतःला दया, मया, करुणा यांचा गंधही नव्हता. लहान अश्राप मुलं, जीवनाच्या अखेरीस पोहोचलेले निष्पाप लोक, यौवनाच्या उंबरठ्यावरचे तरुण तरुणी, त्या दासने कोणाचाही अपवाद केला नव्हता. दरवेळी हे विचार मनात आले की श्रीधरच्या रक्ताला जणू उकळी फुटल्यासारखं व्हायचं. मोठ्या प्रयासाने त्याला आपलं मन ताळ्यावर आणावं लागे. आपल्या मागे मोठ्या फाटकाला आतून कडी घालून तो मधल्या अंगणात आला. नुकताच सूर्य वर आला होता. बंगल्याचा वरचा भाग त्या सकाळच्या उन्हात उजळून निघाला होता. ज्याला त्या शापित वास्तूचा इतिहास माहीत नव्हता त्याला ते चित्र अत्यंत आकर्षक आणि देखणं वाटलं असतं. स्वतःशीच मान हलवत तो वरांड्याच्या पायऱ्या चढवून मोठ्या दारातून आत आला. आपल्या मागे दार लोटून घेऊन तो तिथल्या सोप्यावर बसला. पुढच्या सर्व कृती विचार करून केल्या पाहिजेत. त्याचा अंदाज खरा असला तर 2 किंवा 3 दिवसात तो दास बंगल्यावर हजर होईल. आतापर्यंतच्या अनुभवावरून तो वागणार. त्याची खात्री असणार की बंगल्यात कोणीही जिवंत नसणार. तरीही तो सावधपणे येणार. प्रत्येक वेळी अपवाद असू शकतात असं गृहीत धरूनच तो येणार. त्याचा हिशोब चुकला आणि बंगल्यात खरोखरच कोणी भेटलं तर तो काहीतरी सबब सांगून वेळ मारून नेणार, कारण त्याच्यामार्फत हा व्यवहार झालेला होता. बंगल्यात कोणी नाही अशी खात्री झाली की मग त्याची लूटमार अगदी पद्धतशीरपणे सुरू होणार. दुसरी एक खात्री होती, हा दास दिवसाचाच येणार, कारण बंगल्यात खरोखरच काय आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. तो रात्रीचा अंधार पडल्यानंतर मुळीच येणार नाही. तेव्हा पुढचे 2 किंवा 3 किंवा आवश्यक तेवढे दिवस श्रीधरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंगल्यात हजर असायला हवं. दुपारच्या जेवणाची काहीतरी सामग्री बरोबर आणून इथेच मुक्काम टाकायला हवा. त्याची नजर हॉलमधल्या सामानावरून फिरत होती. अरुणाने मागे ठेवलेल्या अनेक वस्तू खालच्या फरशीवर, सोफ्यावर, टीपॉयवर पडल्या होत्या. पुरात, वादळात, धरणीकंपात लोक जशा अगदी आवश्यक तेवढ्याच गोष्टी बरोबर घेऊन घरदार सोडतात तसाच हा प्रकार होता. ही एक अमानवी आपत्तीच होती आणि जाताना आपल्याबरोबर ती अरुणाच्या आईबाबांना घेऊन गेली होती. श्रीधरला एका जागी बसवेना. तो उठला, नाहीतरी तो 3रा मजला एकदा अगदी बारकाईने पाहण्याचं राहूनच गेलं होतं. हॉलच्या दाराला आतून कडी घालून स्वयंपाकघराचं त्यांनी वापरलेलं दार आतून बंद करून मग तो 3ऱ्या मजल्यावर आला. सकाळच्या उन्हात उजळून निघालेली खोली, प्रशस्त,
हवेशीर, देखणी, पण हे बाह्यरूप किती फसवं होतं आणि खोलीत येणाऱ्याची नजर शेवटी त्या रहस्यमय बंद दाराकडे वळणारच. आता श्रीधरही जवळ जाऊन ते दार नीट पाहत होता. दार सहज 4x8चं होतं. मधल्या दोन्ही पाळांवर क्लिष्ट कोरीव काम होतं. कदाचित त्या कोरलेल्या पानात, फुलात, फळात कुठेतरी त्या दारासाठी एखादी कळ असेलही, जी दाबताच दार उघडतील किंवा दोन्ही अंगांना सरकतील. पण आता त्याला तो प्रयोग नको होता. त्याच्या मनात फक्त त्या दासाचाच विचार होता. तो आला की आणि तो येणार यात शंका नव्हती. त्याला कुठे ट्रॅप करायचा याचा श्रीधर विचार करीत होता. त्या दासचं रंग, रूप, शरीर श्रीधरला माहीत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की, सतत अशीच नीच कर्म करणारा नेहमी सावध असणार. आपल्या वागणुकीचा कोणालाही संशय आला तरी काय परिणाम होतील याची त्याला पूर्ण कल्पना होती. जी कुटुंब त्याने यमसदनात पाठवली होती त्यांची निवड करताना त्याने खूप काळजी घेतली होती. आणि शेवटी योगायोग, अपघात, अपवाद हे होतातच. तो समाजाचा शत्रू होता आणि व्यत्यासही खरा होता. त्याचं स्वरूप ओळखणारा प्रत्येक त्याचा शत्रूच होणार होता. तो सतत सावध असणार असंच समजून चालायला हवं. श्रीधर खालच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. सर्व काही त्याला एकट्यालाच करावं लागणार होतं. पोलिसांचा विचारसुद्धा वर्ज्य होता. एकतर त्याच्या एका शब्दावरही त्यांचा विश्वास बसणार नाही आणि समजा एखादा बुद्धिमान कल्पक अधिकारी भेटलाच तर त्यांचे मार्ग कायदेशीर असणार नाही. पोलीस वर्ज्य. त्याचा असा जवळचा कोणी मित्रही नव्हता जो त्याच्याबरोबर या शोधात आणि कार्यक्रमात भाग घेईल. नाही, तो एकटा होता. सर्व काही त्यालाच करावं लागणार होतं. आणि जी एकमेव संधी येणार होती तिचाच संपूर्ण फायदा उठवायला हवा होता. पुन्हा ती संधी येणार नव्हती. तसा तो स्वभावाने काही धाडसी, साहसी, हिकमती नव्हता. पण खांद्यावर ओझं आलं की पेलावंच लागतं. समोर साप आला की हातात काठी घ्यावीच लागते. त्या समस्येवर सतत विचार केला की आपोआपच गोष्टी सुचत जातील. शेवटी मानवी बुद्धीला काहीतरी वारसा होताच ना. त्या सकाळच्या भेटीत त्याने सर्व बंगल्यातील आवरावर केली. सर्व खोल्यातून हिंडताना त्याची नजर हेही शोधत होती एखादी लपण्यासारखी जागा, हत्यार म्हणून वापरता येण्यासारखी एखादी वस्तू. तो ब्लॉकवर परत आला तेव्हा 11 वाजत आले होते. अरुणा बाहेरच्या खोलीत बसली होती. स्नान वगैरे करून कपडे बदललेले दिसत होते. ती काही विचारणार होती पण एक हात वर करून त्याने तिला जरा थांबायची खूण केली. ऑफिसला फोन लावला. काही दिवस मला यायला जमणार नाही. तो फोनवर बोलला. दुसऱ्या बाजूने जे कोणी बोलत होतं त्याचे शब्द श्रीधरला आवडलेले दिसले नाहीत. त्याचा चेहरा जरासा त्रासिक आणि रागीट झाला. जरा कठीण आवाजात तो म्हणाला, ते नसतील तर त्यांच्यासाठी निरोप लिहून ठेवा. हेच शब्द श्रीधर पानसे यांचा निरोप आहे की ते काही दिवस कामावर येऊ शकणार नाहीत. किती दिवस गैरहजर राहतील ते सांगता येत नाही. ते प्रत्यक्ष हजर होतील तेव्हा आपल्याशी बोलतील. हा निरोप ठेवा. पुन्हा काहीतरी बोलणं झालं. तुमचं काम निरोप ठेवण्याचं आहे तेवढं करा. श्रीधरचा आवाज चढला होता. जरा रागानेच त्याने फोन खाली ठेवला. मग तो अरुणाकडे वळला. तो मोठ्या विलक्षण परिस्थितीत आहेस नाही का? तो म्हणाला. एकदम अशी उघड्यावर पडलीस आणि मी संपूर्ण परका. तुमचे खरोखरच कोणी नातेवाईक नाहीत? निदान माझ्या माहितीत तरी कोणी नाहीत. मी आताच तिथून आलो. सर्व बंगला रिकामा आहे. खालपासून वरपर्यंत कुणाचीही खूण नाही. मला जराशी आशा होती. तिचे खांदे आणखीनच खचले. मला कल्पना आहे. सॉरी. ठीक आहे. आता पुढचा विचार करायला हवा. एखाद्या चांगल्या लॉजवर राहा म्हणून मी तुला सुचवलं होतं. पण माझ्या सूचनेचा राग येणार नसेल तर एक सूचना करतो. पुढचे काही दिवस तरी तू इथेच राहा. पुढच्या काही दिवसातच काहीतरी घडण्याची मला आशा आहे. आता काय घडणार आहे? तिचा आवाज निराश होता. अरुणा, तुझी अशी का कल्पना आहे की या सर्व घटना शृंखलेचा शेवट झाला? मुळीच नाही. या घटना काही आपोआप नैसर्गिक कारणांनी घडलेल्या नाहीत. त्यांच्या मागे एक छुपा हात आहे. तो आपल्याला आता उघड करायचा आहे. व्हायचं ते होऊन गेलंच आहे. अगदी त्याला एक्सपोज केला तर गेलेल्या व्यक्ती काय परत येणार आहेत का? तिचा आवाज व्याकुळ होता. डोळ्यांना परत पाणी आलं होतं. काही वेळा स्वतःच्या पलीकडचा विचार करावा लागतो अरुणा. हे हत्याकांड कित्येक दशके, कदाचित कित्येक शतके चालत आलेला आहे. सर्व मानवजाती विरुद्धचाच तो एक अक्षम्य अपराध आहे. मानव म्हणून आपलं कर्तव्य आहे की शक्य झालं तर त्या चक्राला खीळ घातली पाहिजे. हे हत्याकांड थांबवलं पाहिजे. एक माणूस काय करू शकणार आहे? काहीही नाही कदाचित. पण अरुणा, अपयशात दोष नाही, शरमही नाही. निष्क्रियतेत मात्र शरम आहे. शक्यता असूनही काही प्रयत्न केला नाही तर तो साऱ्या मानवजातीचाच विश्वासघात होईल.
ती काहीतरी बोलणार होती, पण एकदम मोठा श्वास घेऊन तिने आपल्या तोंडावर हात ठेवला. तिचे डोळे मोठे झाले होते. काय बोल ना, गप्प का बसलीस? तिने नुसतीच मान हलवली. खरंच बोल, मनात काही ठेवू नकोस. स्वतःच्या हाताकडे खाली पाहत अरुणा म्हणाली. अगदी ओठांवर शब्द आले होते. परस्पर पांडित्याच्या या गोष्टी तुम्हाला बोलायला सोप्या जातात, पण श्रीधर मला माफ करा. मी विसरलेच होते की तुमची ही बहीण भाचा मेहुणा यांनाही या भयानक रहस्य चक्रात आपले प्राण गमवावे लागले आहेत. सॉरी. दोघांच्या संवादातला तो जरासा ताणाचा क्षण होता. श्रीधर उठला. मी आता स्नान वगैरे करून घेतो आणि मग जेवणाचा डबा घेऊन येतो. चहा करण्या इतपतच साहित्य आहे इथे. रात्रीचाही डबा सांगून ठेवतो आणि जेवण उरकलं की मी परत बंगल्यावर जाणार आहे. तो एकदम संध्याकाळ झाल्यावरच परत येईन. काही दिवस तरी तुलाच मनोरंजन करून घ्यावं लागणार आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी श्रीधर तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पाहत असताना त्याला मोठ्या गेटपाशी काहीतरी हालचाल दिसली. कदाचित ज्यासाठी तो थांबला होता ती वेळ आली असेल. घाईघाईने तो खाली गेला. हॉलमधल्या मोठ्या दाराचा बोल्ट सरकवून ठेवला आणि तिथल्या जवळच्या एका खिडकीला लावलेल्या मोठ्या पडद्यामागे तो उभा राहिला. खिडकीच्या काचेतून त्याला गेटकडून आलेली वाट दिसत होती. त्याला जाणवत होतं आपल्या छातीत धडधड होत आहे. तोंडाला जराशी कोरड पडली आहे आणि वळणावरून कोण येत आहे हे दिसताच त्याला धक्काच बसला. त्याने याची खासच अपेक्षा केली नव्हती. वळणावरून दोघं येत होते. एक वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री. आणि किती अनपेक्षित वेशभूषा. त्या गृहस्थांच्या मस्तकाला एक जुन्या धाटणीचा फेटा होता. अंगात गुडघ्यापर्यंत पोहोचणारा काळा कोट होता. खांद्यावरून तिरकं घेतलेलं उपरणं होतं. खाली 2 काचे मारलेलं धोतर होतं. पायात चढाव होते. त्या स्त्रीच्या अंगावर जुन्या पद्धतीचं वीतभर काठाचं टोपपत्री लुगडं होतं. केसांची रचना जुनी होती. कपाळावर चांगला रुपया एवढा लाल कुंकवाचा टिळा होता. एखाद्या जुन्या नाटकात शोभावीत अशीच 2 पात्र. क्षणभर त्याला शंका आली की या 2 व्यक्ती कोणी वेगळ्याच असाव्यात. आपण ज्यांची वाट पाहत आहोत हे ते नसावेतच. पण तो विचार त्याने तत्क्षणीच मनातून काढून टाकला. या क्षणी तो कोणालाही संशयाचा फायदा देण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याची चूक झाली आणि त्याचा परिणाम कुणा निरपराध्याला भोगावा लागला तर ते त्यांचं दुर्दैव. ती जोडी वळून खालच्या अंगणात आली. तिथेच उभं राहून दोघं बंगल्याकडे पाहत होते. काही सेकंद ते तसेच उभे राहिले आणि मग ते गृहस्थ म्हणाले, चला. ते वरांड्याच्या पायऱ्या चढायला लागताच श्रीधरने मान वळवून आत घेतली आणि हातातला 2 इंच व्यासाचा चांगला 4 फुटी लांब सागवानी रूळ घट्ट धरला. वर शोधता शोधता त्याला तो सापडला होता आणि त्याने तो उचलून खाली आणला होता. मोठं दार ढकललं गेलं, पण ती जोडी लागलीच आत आली नाही. कदाचित आतला अंदाज घेत असतील. मग ते आत आले. पडद्याच्या फटीतून श्रीधर त्यांच्याकडे पाहत होता. ते दोघं हॉलमध्ये आले. त्यांनी आपल्या मागे दार बंद केलं. मग ते आणखी पुढे 5-6 पावलं आले. श्रीधरच्या बरोबर समोर. एका हाताने श्रीधरने पडदा दूर केला. त्याची सळसळ झाली. त्या आवाजाने सावध होऊन त्या गृहस्थाने मान वळवली. श्रीधरला पडद्यामागून बाहेर येताना पाहून त्याचा तोंडाचा आच झाला. हे त्यांना सर्वस्वी अनपेक्षित होतं. श्रीधरच्या हातातला दंडुका वर गेला आणि सपाट्याने खाली आला. त्या गृहस्थांच्या डोक्यावरचा फेटा पाहताच श्रीधरच्या मनात 2 विचार आले होते. एक म्हणजे डोक्याला संरक्षण आहे, साध्या फटक्याने काम होणार नाही. दुसरा, टोला कितीही जोराचा हाणला तरी त्यांच्या प्राणावर बेतण्याची शक्यता नाही. डोक्याच्या मध्यावर दंडुक्याचा टोला बसला. आवाज करून तो गृहस्थ जागच्या जागी कोसळला. त्यांच्याकडे लक्ष न देता श्रीधर पुढे झाला. त्या बाई चकित होऊन नुसत्या पाहतच उभ्या होत्या. या म्हणत श्रीधरने त्यांना हाताला धरून ओढत ओढत आत स्वयंपाकघरात नेलं. त्यांचा प्रतिकार झाला, पण तो अतिशय क्षीण होता. डायनिंग टेबलावर दोऱ्यांची वेटोळी ठेवली होती. त्यांच्यातली एक दोरी घेऊन श्रीधरने त्या बाईला डायनिंग चेअरला घट्ट बांधून ठेवलं. मग तो बाहेर आला. ते गृहस्थ तसेच अस्ताव्यस्त पडले होते. त्यांच्या दोन्ही काखात 2 हात घालून श्रीधरने त्यांना ओढत ओढत स्वयंपाकघरात नेलं. उचलून कसं तरी खुर्चीवर बसवलं आणि त्यांनाही दोरीने खुर्चीला जाम बांधून टाकलं. त्यांची मान खाली वेडीवाकडी वळली होती. श्रीधरने रॅकमधला ग्लास घेतला. नळाच्या गार पाण्याने अर्धा भरला आणि पुढे येऊन ग्लासमधलं पाणी त्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर सप्पदिशी फेकलं. त्यांचे डोळे सावकाश उघडले. मग मान सरळ झाली. काय झालं आहे याचं त्यांना काही क्षण आकलन झालं नसावं. मग सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला.
मान एकदम ताठ झाली आणि ते ओरडले, ही काय बदमाशी आहे? श्रीधर त्यांच्यासमोरच्या खुर्चीत बसला. मला तुमचं नाव माहीत नाही, त्याच्याशी मला कर्तव्यही नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची सरळ सरळ उत्तरं द्या. एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही, ते ओरडले. आधी मला मोकळं कर, नाहीतर. त्याच्या शब्दाकडे अजिबात लक्ष न देता श्रीधर म्हणाला, गेल्या महिन्यात दास या नावाने व्यवहार करून जयस्वाल नावाच्या गृहस्थांना तुम्ही हा बंगला भाड्याने दिलात की नाही? त्या प्रश्नाबरोबर खोलीत एकदम शांतता झाली. दुसरा प्रश्न आहे, 3 वर्षांपूर्वी अमेरिकेहून आलेल्या सुलाखे यांनाही तुम्हीच हा बंगला भाड्याने दिलात की नाही? ते गृहस्थ काही वेळ श्रीधरकडे पाहत गप्प बसले. मग स्वतःशीच मान हलवत ते जराशा खिन्न आवाजात म्हणाले, आजकाल साधा व्यवसाय धंदा करणं म्हणजे सुद्धा पाप आहे. गुन्हा झालाय की काय? हो, मी त्या दोन्ही कुटुंबांना हा बंगला भाड्याने दिला, कारण तो माझा व्यवसाय आहे आणि या लोकांना जागेची निकड होती म्हणून दिला. यात काय मोठा गुन्हा केला? म्हणजे तुम्ही या प्रॉपर्टीचे मालक नाही? त्यांच्या चेहऱ्यावर एक जरा चमत्कारिक हास्य आलं. छे, मालक वेगळेच आहेत, मी नुसता एजंट हो. या जयस्वालांना जागा दिल्याबरोबर तुम्ही व्यवसाय बंद केलेला दिसतो. छे, असं कसं म्हणता? जयस्वालांना जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी गेलो होतो. तिथं तुमचं नाव नाही, पाटी नाही, ऑफिसची जागा खाली केलेली आहे, म्हणून म्हणतो व्यवसाय बंद केलात की काय? छे हो, जागा बदलली एवढंच. आम्ही एजंट असलो तरी आम्हालाही कोणातर्फे तरी जागा मिळवाव्याच लागतात. आपल्याच कोटीवर जरासे हसत ते म्हणाले. पण श्रीधरच्या चेहऱ्याकडे एक नजर जाताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पुसलं गेलं. मी आता तुम्हाला तुमच्या नवीन ऑफिसचा पत्ता विचारणारच आहे, श्रीधर म्हणाला, आणि त्या जागेच्या किल्ल्याही तुमच्याकडून घेणार आहे. पण त्याआधी तुम्हाला काही विचारणार आहे आणि माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही सविस्तर उत्तरं देणार आहात. तुम्ही कोण आहात? तुमचा यात काय संबंध येतो? नाही तिथे लुडबुड करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कायदा नावाची काही चीज अस्तित्वात आहे याची जरा तरी जाण ठेवाल की नाही? तुम्ही कायद्याच्या गप्पा मारता? तुम्ही? श्रीधर विलक्षण कडवट आवाजात म्हणाला, प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला थोडीशी माहिती देतो, म्हणजे मी हे प्रश्न का विचारतो आणि त्यांची उत्तरं मला का मिळालीच पाहिजेत हे तुम्हाला लक्षात येईल. तेव्हा ऐका. आधी 3 वर्षांपूर्वी इथे राहायला आलेले सुलाखे ते माझे मेहुणे होते. त्यांची पत्नी विनिता ती माझी सख्खी बहीण होती. आता आणखी ऐका. इथे गेल्या काही दिवसात एक जयस्वाल म्हणून राहायला आले होते. त्यांची अरुणा नावाची मुलगी होती. ती माझी अगदी जवळची मैत्रीण होती. समजलं ना? त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर आता प्रथमच जराशी शंका आणि जराशी भीती दिसायला लागली होती. सुलाखे इथे राहायला आल्यानंतर 15 दिवसांच्या आतच कुठेतरी गेले. काही केला मला त्यांचा तपास लागला नाही. या जयस्वालांचं तसंच झालं. जेमतेम आठवडाभर इथे राहिले असतील, मग एकदम कुठेतरी गेले. तुम्हाला यातल्या काही माहिती आहे? अहो, हे परदेशातून परगावून आलेले लोक, त्यांचे अनेक व्यवसाय असतात. जिथे काम असेल तिथे जाणार. आम्हाला काय माहिती असणार? त्यांना जागा दाखवायची, ठरलेले पैसे घ्यायचे की आमचं काम संपलं, नाही का? पुढच्या चौकशा आम्हाला कशासाठी हव्यात? तुमचा माझ्याबद्दल काहीतरी भलताच गैरसमज झालेला दिसतो. सोडा या दोऱ्या, पुरे झाला हा डांबिसपणा. म्हणजे तुम्हाला काही कल्पना नाही? छे हो, माझा संबंधच काय? काही न बोलता श्रीधर उठला. ओट्याजवळचा एक ड्रॉवर काढून त्याने आतून एक मेणबत्ती काढली. गॅस मागची काळेपेटीही घेतली. मग तो परत टेबलापाशी येऊन बसला. येताना त्याने रॅकमधील एक जरा लांब सुरी आणली. मेणबत्ती पेटवून त्याने ती टेबलावर उभी केली आणि लाकडी मुठीची सुरी त्याने ज्योतीवर धरली. तुम्हाला अजिबात काही माहिती नाही? त्याने विचारलं. श्रीधरच्या हालचाली ते गृहस्थ बारकाईने पाहत होते, पण उघड होतं की त्यांना कशाचाच उलगडा होत नव्हता. एकदा सांगितलं ना की काही माहिती नाही म्हणून? त्या गृहस्थाचे दोन्ही हात मांड्यांवर होते. श्रीधरच्या पुढच्या कृतीची त्यांना कणमात्रही कल्पना नसली पाहिजे, नाहीतर ते इतके शांतपणे बसलेच नसते. ज्योतीवर तापलेली सुरी श्रीधरने एकदम पुढे आणली आणि तिची बिनधारेची उभी कळ त्या गृहस्थाच्या उजव्या हातावर टेकवली. चर्र आवाज झाला. ते गृहस्थ एकदा मोठ्यांदा ओरडले. खुर्चीतल्या खुर्चीत धडपड करायला लागले. आता डोळ्यात शॉक होता, भीती होती, एक असहाय्य संतापही होता. आता तुमची आठवण परत येईल, श्रीधर त्या थंड आवाजात म्हणाला. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.